Good morning, friends. Myself Prakash Ingre, Ramay Adivasi Junior College, Bangav, Taluka, Neer, District, Yavatmal. Today's topic is inheritance and variations, and subtopic is monohybrid and dihybrid cross. In previous lecture, we are studied already about the genetic terms, monohybrid cross, dihybrid cross, phenotypic, genotypic, homologous, heterozygous, and other terms. In previous, let's start our monohybrid and dihybrid cross. आपण मागच्या तासिकेला काही जेनेटिक टर्म्स बघितल्या होत्या. या टॉपिकमध्ये आपण मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड कशा प्रकारे क्रॉस आहेत हे आपण पाहू. त्यापूर्वी मेंडेलनी कसा एक्सपेरिमेंट केला होता. मेंडेलनी काय केलं की मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे त्याने फ्लावर सिलेक्ट केले. सर्वात आधी त्याने कशावर एक्सपेरिमेंट केला तर गार्डन पी प्लांट म्हणजे वाटाण्याचे झाड किंवा त्याला आपण पायसन सटायवम सुद्धा म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये. या गार्डन पी प्लांटला काय केलं त्याने, दोन वेगवेगळे जे रोप आहेत, या दोन रोपामध्ये जे फ्लावर्स आहेत, या दोन फ्लावरला सिलेक्ट केलं. दोन फ्लावरला सिलेक्ट केलं, एक व्हाईट फ्लावर आहे, एक पर्पल फ्लावर आहे. आता यामध्ये काय केलंय, हे व्हाईट फ्लावर मधला जो स्टॅमेन आहे, या स्टॅमेन मधून काय केलं त्याने, ब्रश घेतला आणि त्या स्टॅमेनवर फिरवला आणि इथं कार्पेल आहे, कार्पेल सिजरने कट केलं. कट केल्यानंतर ट्रान्सफर पोलन फ्रॉम स्टॅमेन. नंतर सेकंड काय केलं त्याने, हे जे दोन वेगवेगळे फ्लावर्स आहेत, या फ्लावरचे मेलमधला स्टॅमेन आणि फिमेलमधला कार्पेल, या दोघांचे काय केलं, पॉलिनेशन घडून आणलं. पॉलिनेशन घडून आणल्यानंतर ते मॅच्युअर होऊ दिलं. मॅच्युरेशन झाल्यानंतर या प्रकाराला एक बीज मिळालं किंवा एक वाटाण्याची शेंग मिळाली. या शेंगेमधून जेव्हा आपण ते बी बाहेर काढल्या आणि बी बाहेर काढल्यानंतर जेव्हा ते रोपामध्ये कन्वर्ट केले, म्हणजे त्याची लागवड केली, तर अशा प्रकारे त्याला रिझल्ट मिळाला. सर्व प्लांट त्याला कसे मिळाले, सर्व प्लांट टॉल मिळाले. आता त्याला असं वाटलं की हे जे प्लांट आहेत, होऊ शकते की आपलं काहीतरी चुकलं असेल. मग त्यांनी काय केलं, व्हाईट जो मेल होता या ठिकाणी त्याने फिमेल घेतला आणि पर्पल जो फिमेल होता तिथं मेल घेतला आणि सेम प्रोसेस केली. पॉलिनेशन घडवल्यानंतर असे आपल्याला मॅच्युअर पॉट घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी लागवड केली आणि लागवड केल्यानंतर त्याला रिझल्ट काय मिळाला, तर सर्व प्लांट कसे मिळाले त्याला, F1 जनरेशनमधले सर्व ऑल प्लांट्स आर टॉल. आता हे सर्व कसं घडलं, तर त्याने ते एक्सपेरिमेंटच्या द्वारे सांगितलेलं आहे. तर सर्वात आधी त्याचा मोनोहायब्रिड क्रॉस पाहू आपण. मोनोहायब्रिड क्रॉस पाहण्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणते कॅरेक्टर्स त्यांनी सिलेक्ट केले होते, ज्याच्यावर त्यांनी प्रयोग केले, असे 7 कॅरेक्टर तुम्हाला मागच्या पिरियडला सांगितलं होतं. 7 कॅरेक्टर आपल्याला लक्षात कसे ठेवता येईल, तर सीड शेप घ्यायचा आहे, सीड शेप, सीड कलर, दोन त्याचे कॅरेक्टर असेल, डॉमिनंट असेल, रिसेसिव्ह असेल, राऊंड आणि रिंकल, येलो आणि ग्रीन, पॉट कलर, इन्फ्लॅटेड, कंस्ट्रिक्टेड, पॉट शेप, इन्फ्लॅटेड, कंस्ट्रिक्टेड, पॉट कलर, ग्रीन, येलो, फ्लावर कलर, पर्पल, व्हाईट, फ्लावर लोकेशन, ॲक्सियल, टर्मिनल, प्लांट हाईट, टॉल आणि डॉर्फ, असे त्याचे कॅरेक्टर 7 कॅरेक्टर त्यांनी काय केले होते, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असे दोन्ही कॅरेक्टरमध्ये त्याचा अभ्यास केला होता. प्रत्येक वेळेस त्याने
एक तर सिंगल कॅरेक्टर घेतले किंवा मग डबल कॅरेक्टर घेतले. जर सिंगल कॅरेक्टर घेतले असतील तर त्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. डबल कॅरेक्टरचा जर अभ्यास केला असेल तर त्याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. तर पाहू आपण सिंगल कॅरेक्टरमध्ये काय होते. मेंडेल क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस, द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट. क्रॉस आहे कुणाचा, टू प्युअर पॅरेंट, डिफरंट इन सिंगल पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स. आणि या दोन कॅरेक्टरमधून, दोन पॅरेंटमधून फक्त एकाच कॅरेक्टरचा जिथं अभ्यास केला जातो तिथं मोनोहायब्रिड क्रॉस तयार होते. द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट इन विच इनहेरिटन्स पॅटर्न्स ओनली वन कॅरेक्टर्स इज स्टडीज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. दोन्ही डेफिनेशन सारखेच आहेत. द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट, दोन प्युअर पॅरेंट आहे. इन विच इनहेरिटन्स पॅटर्न्स ओनली वन कॅरेक्टर इज स्टडीज, त्यापैकी दोन पॅरेंटमधून एकच कॅरेक्टर जिथं स्टडी केले जाते त्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. आता रूल्स काय आहे बघा. पॅरेंट, कोणते पॅरेंट त्याने चूज केले. पॅरेंट टॉल पी प्लांट. टॉल पी प्लांट म्हणजे हाईट ऑफ स्टीम घेतले त्याने, म्हणजे खोडाची उंची घेतली त्याने. ते टॉल आहे की डॉर्फ आहे. पहिलं घेतले त्यांनी टॉल पी प्लांट आणि प्युअर डॉर्फ पी प्लांट. त्याचे जेनोटाईप जर पाहिले आपण तर जेनोटाईप कॅपिटल टी टी आणि स्मॉल टी टी. यामधून जेव्हा आपण क्रॉसिंग करतो तेव्हा सर्व कॅरेक्टर बाहेर न पडता सिंगल गॅमेट बाहेर पडतो. सिंगल गॅमेट बाहेर पडल्यानंतर एक सिंगल गॅमेट मेलचा आणि एक सिंगल गॅमेट फिमेलचा, या दोघांचं जेव्हा क्रॉसिंग होते आणि क्रॉसिंग झाल्यानंतर त्याचंच कन्वर्जन कशामध्ये होते, त्याचंच कन्वर्जन नंतर F1 जनरेशनमध्ये होते. F1 जनरेशन काय आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. त्यालाच आपण हायब्रिड म्हणतो, हेटेरोझायगस टॉल सुद्धा म्हणतो. आता जेव्हा आपल्याला इथे गॅमेट मिळाले F1 जनरेशनमध्ये, तेव्हा आपण त्याचे काय करतो, सेल्फिंग घेतो. सेल्फिंग म्हणजे त्याच्याच एक पार्टनर मेल आणि फिमेल आणि पुन्नेट स्क्वेअरमध्ये त्याला टाकतो. तर ही जे मेथड आहे टेबल सारखी, तर याला पुन्नेट स्क्वेअर मेथड म्हणतात. या पुन्नेट स्क्वेअर मेथड का म्हणतात, तर पुन्नेट या शास्त्रज्ञाने ते सर्वात आधी हे शोधून काढलं होतं. हे जे गॅमेट आहे, हे गॅमेट कुठं, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इथं आपल्याला गॅमेट मिळालेला आहे, सेम गॅमेट. आता याचा आणि याचा क्रॉस केल्यानंतर काय मिळेल, याचा आणि याचा क्रॉस टी टी म्हणजेच प्युअर टॉल. त्याच्यानंतर याचा आणि याचा जर केला तर हायब्रिड टॉल. त्यानंतर याचा आणि याचा केला तर हायब्रिड टॉल मिळाला आपल्याला. शेवटचा आहे याचा आणि याचा जर केला तर प्युअर डॉर्फ. असे आपल्याला इथं गॅमेट मिळालेले आहे, जिनोटाईप आणि फिनोटाईप. आता यामध्ये जर फेनोटायपिक रेशो जर पाहिला आपण, फेनोटायपिक रेशो म्हणजे काय, एक्सटर्नल कॅरेक्टर आपण बाह्य भागावरून पाहता बरोबर आपल्याला काय दिसते, 3 टॉल दिसतात. यामध्ये 1, 2 आणि 3 टॉल आहेत आणि एक काय डॉर्फ आहे, म्हणून 3:1. फेनोटायपिक रेशो काय 3:1. आणि जिनोटायपिक रेशो म्हणजे जेनेटिक मेकअप, जेनेटिक लेवल काय आहे त्याची, तर जेनेटिक लेवलमध्ये 1 प्युअर टॉल, 2 हायब्रिड टॉल आणि 1 प्युअर डॉर्फ, असे त्याचा 1:2:1 हे त्याचं जेनोटायपिक रेशो झाला. इकडे लक्षात आलं तुमच्या. त्याने सिंगल कॅरेक्टर 2 प्युअर पॅरेंटमधून आपल्याला सिंगल कॅरेक्टरचा अभ्यास केला. सिंगल कॅरेक्टर कोणतं होतं, तर प्युअर पी प्लांट आणि प्युअर टॉल पी प्लांट आणि प्युअर डॉर पी प्लांट याचा अभ्यास केल्यानंतर त्याला 1:1 आणि 3:1 हे फेनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो त्याला मिळाले. आता इथं डायहायब्रिड क्रॉस आहे,
The cross between two pure parent differing two pairs of constructing character is called dihybrid cross. Or the cross between two pure parent in which inheritance patterns of two characters are studied is called as dihybrid cross. आता यामध्ये काय पाहिलं त्यांनी की द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट. पहिल्या यामध्ये काय होतं, सिंगल कॅरेक्टर होतं. दुसऱ्या यामध्ये काय आहे, दोन कॅरेक्टर येतील आणि दोन कॅरेक्टरचा इथं अभ्यास केला जाईल. जेव्हा दोन कॅरेक्टरचा अभ्यास केला जाईल तेव्हा त्याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. आता आपण पॅरेंट कोणकोणते चूज केले, कॅरेक्टर्स डॉमिनंट रिसेसिव्ह. कॅरेक्टर कोणकोणते चूज केले, एक कॅरेक्टर चूज केलं कलर ऑफ सीड, दुसरं कॅरेक्टर शेप ऑफ सीड. त्यामध्ये आपल्याला डॉमिनंट काय आहे, येलो आणि ग्रीन. आणि दुसरा जो कॅरेक्टर सिलेक्ट केला त्यामध्ये राऊंड आणि रिंकल्ड. आता कलर ऑफ सीडमध्ये आपण जर पाहिलं कॅपिटल वाय येलो साठी आहे आणि ग्रीन साठी स्मॉल वाय आहे. एक कॅरेक्टर झालं. हे दुसरं कॅरेक्टर काय, कॅपिटल आर आणि दुसरं कॅरेक्टर स्मॉल आर. आणि या दोघांना कंबाईन केल्यानंतर काय होईल तयार, येलो राऊंड सीड आणि ग्रीन रिंकल सीड. ठीक आहे. याच्यानंतर क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, पॅरेंट येलो राऊंड सीड आणि ग्रीन रिंकल्ड सीड. हे जे वरती पाहिले होते आपण आहे, यामधून गॅमेट बाहेर पडले. या दोन मधून एक आणि या दुसऱ्यामधून एक, पुन्हा या दोन मधून एक आणि या दुसऱ्यामधून एक, असे कॅरेक्टर आपल्याला मिळाल्यानंतर F1 जनरेशन मध्ये आपल्याला काय मिळालं, येलो अँड राऊंड सीड मिळालं. आता येलो अँड राऊंड सीडचे सेल्फिंग केलं. आता हे सेल्फिंग करणे म्हणजे काय, हे करताना तुम्हाला थोडा प्रॉब्लेम जाऊ शकते, म्हणून मी सोप्या भाषेत करून दाखवतो. आता इथं आपल्याला येलो राऊंड सीड मिळालं होतं. येलो याचे गॅमेट बघा, येलो राऊंड सीडचे कॅपिटल आर आणि स्मॉल आर, हे चार असे गृहीत धरू आपण. आता हे चार एकत्र केल्यानंतर येलो राऊंड सीड म्हणजे F1 जनरेशन पर्यंत आलो. आता हे पहिला आणि तिसरा इथं गृहीत धरायचा, म्हणजे हेच पहिला आणि तिसऱ्याचा कॅपिटल वाय कॅपिटल आर. नंतर पहिला आणि चौथ्याला पुन्हा हे करायचं कॅपिटल वाय स्मॉल आर. त्यानंतर दुसरा आणि तिसरा घ्यायचा स्मॉल वाय कॅपिटल आर आणि चौथा घ्यायचा आहे स्मॉल वाय स्मॉल आर. पहिला तिसरा, पहिला चौथा, त्याच्यानंतर दुसरा तिसरा, दुसरा चौथा, असे त्याचे गॅमेट पाडायचे आहे. एकदा त्याचे गॅमेट पडले, पॉसिबल गॅमेट पडले की मेलला तेच घ्यायचे आणि फिमेलला सुद्धा तेच घ्यायचे. बघा आपल्याला इथं सुद्धा तेच गॅमेट आलेलं आहे, 1 2 3 आणि हे 4 गॅमेट. इकडे सुद्धा तेच गॅमेट घ्यायचे आहे. आणि तेव्हा त्याचा क्रॉसिंग करू, कॅपिटल वाय या प्रकारचे घ्यायचे. नंतर जेव्हा पुन्नेट स्क्वेअरमध्ये टाकू F1 F2 जनरेशन, इथं कोणती जनरेशन, आता F2 जनरेशन येईल. याचा आणि याचा क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅपिटल वाय कॅपिटल आर आलं, येलो राऊंड येईल. दुसऱ्या याच्यात याचा आणि याचा करायचा आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, येलो राऊंड. असे प्रत्येकाचे करत जायचे आहे. त्याच्यानंतर याचा आणि याचा इकडे येईल तो कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. तसंच चौथ्याचा सुद्धा काय होईल, पहिल्या आणि चौथ्याचा या ठिकाणी येईल कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. अशा प्रकारचे सर्व आपण कॅरेक्टर घ्यायचे आहेत, आपल्या गॅमेट घ्यायचे आहेत आणि त्याची क्रॉसिंग करायची आहे आणि त्या प्रत्येक बॉक्समध्ये टाकायचे. असे 16 बॉक्स तयार होतील. यापैकी आता येलो राऊंड तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये मी मेन्शन केलेले आहेत. 1
1 2 3 4 5 6 7 8 9. येलो राऊंड किती आहेत? 9 आहेत. येलो रिंकल्ड म्हणजे 1 2 ती ब्लॅकमध्ये दाखवलेलं आहे. ग्रीन राऊंड रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे 1 2 3. आणि ग्रीन रिंकल्ड हे 1 दाखवलेलं आहे. म्हणजेच त्याच्या एक्सटर्नल कॅरेक्टरवरून आपण त्याचा रेशो काय ठरवू शकतो? 9:3:3:1 हा त्याचा रेशो तयार होईल. आणि जेनोटायपिक रेशो शक्यतो परीक्षेत विचारत नाही, तरी तुम्हाला जर का लक्षात ठेवायचं असेल तर याच्या डायरेक्ट काय करायचं? 122 412 121 असा हा आकडा लक्षात ठेवायचा 3 याने. 122 412 121 जेनोटायपिक रेशो या प्रकारे लक्षात ठेवायचा. आता फेनोटायपिक रेशो झाला, जेनोटायपिक रेशो झाला, म्हणजेच आपल्या इथं डायहायब्रिड क्रॉस संपला. नंतर पुढच्या याच्यात मेंडेलनी काही लॉ सांगितले होते. ते 3 लॉ आहेत. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता त्यापैकी पहिला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स, द कॅरेक्टर विच एक्सप्रेस itself in F1 generation called dominant character and which does not express itself in F1 generation is called recessive characters. म्हणजे जे आपण can be explained by monohybrid cross. मोनोहायब्रिड क्रॉसमध्येच आपण एक्सप्लेन केलेलं आहे की the characters which express itself, जे कॅरेक्टर्स स्वतःला एक्सप्रेस करते त्याला डॉमिनंट कॅरेक्टर म्हटलं आहे. आणि जे कॅरेक्टर एक्सप्रेस करत नाही त्याला रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हटलेलं आहे. आता हे वरच्या याच्यातून पुन्हा आपण एकदा लक्षात घेऊ. आता इथं मेंडेलने सांगितलं आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये काय केलं आहे? प्युअर टॉल, प्युअर डॉर्फ हे प्लांट घेतले, त्याच्यानंतर त्याचे गॅमेट घेतले. गॅमेट घेतल्यानंतर तिथं कोणता कॅरेक्टर एक्सप्रेस झाला? कॅपिटल टी एक्सप्रेस झाला आणि स्मॉल टी एक्सप्रेस झाला नाही. म्हणजेच इथं काय आहे? हा डॉमिनंट आहे आणि स्मॉल टी काय? रेसेसिव्ह आहे. पहिला रूल तिथं त्याचा हाच आहे की सिंगल कॅरेक्टर्स एक्सप्रेस, म्हणजे जे F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होईल त्याला डॉमिनंट म्हणायचं आहे. कॅपिटल टी येथे एक्सप्रेस होते म्हणजे टॉलच एक्सप्रेस झाला. सुरुवातीला आपल्याला जे टॉल होतं F1 जनरेशनमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला टॉलच मिळालं. म्हणजेच काय? हे जे डॉमिनंट कॅरेक्टर होतं टॉलचं हे आपल्याला F1 जनरेशनमध्ये सुद्धा एक्सप्रेस झालं. रेसेसिव्हचं एक्सप्रेस झालं का? नाही झालं. म्हणून काय की कॅपिटल टी आणि स्मॉल टी यामध्ये कॅपिटल टी हे काय? डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि स्मॉल टी हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, नॉट युनिव्हर्सली असेप्टेड. आता जर मेंडेलने सांगितलं असेल की एक कॅरेक्टर एक्सप्रेस होते आणि दुसरं कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. आता आपण असं का बरं म्हणतो? त्याचं एक उदाहरण देतो. स्किन कलर. आपल्याला जर 2च कलर जर दिले असतील, एक खूप डार्क आणि एक खूप फेअर, तर असं होईल का? नाही. म्हणून हा जो लॉ आहे हा आपल्याला अप्लिकेबल आहे का? अप्लिकेबल नाही, किंवा तो असेप्टेड नाही युनिव्हर्सली. जरी तो मेंडेलला असेप्टेड असेल तरी तो युनिव्हर्सिटी असेप्टेड नाही. दुसरं एक्झाम्पल डायबिटीजचं आहे. एखाद्याला खूप डायबिटीज आहे आणि एखाद्याला डायबिटीज काहीच नाही, तर आपण असं म्हणू शकतो काय? मग तिथंच पूर्ण आपल्याला मेन्शन करावं लागेल. असं तर होणार नाही. खूपच तिसरं उदाहरण आपण जर पाहिलं, एक खूपच हुशार आणि एकच खूपच डल, तर हे 2च कॅरेक्टर घेऊन चालेल का? आपल्याला काही वेगवेगळे कॅरेक्टर तिथे घ्यावं लागेल. म्हणून हा जो आहे लॉ ऑफ डॉमिनन्स हा नॉट युनिव्हर्सली असेप्टेड आहे.
दुसरा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, त्याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स सुद्धा म्हणतात. In a hybrid union, members of an allelic pairs remain together without mixing, diluting or alternating each other and they separate during gamete formations. आता हा जो लॉ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे की इन अ हायब्रिड युनियन, हे हायब्रिड युनियन आहे. हायब्रिड युनियन म्हणजे प्युअर टॉल आहे, प्युअर डॉर्फ आहे, ठीक आहे. अँड अलेलिक पेअर्स टुगेदर्स, अलेलिक पेअर कोणकोणते आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी टी, हे अलेलिक पेअर्स आहे. अ हायब्रिड युनियन मेंबर्स ऑफ अलेलिक पेअर्स रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग, diluting or alternating each other and they separate during gamete formations. ते सेपरेट केव्हा होऊ शकतील, एखाद्या हायब्रिड युनियनमधून जे मेंबर्स आहेत अलेलिक पेअरचे मेंबर कोण असतील, त्याचे मुलं, आणि जेव्हा ते एकत्र येतील ते एकत्र थांबतील, ते एकत्र राहतील, पण जेव्हा गॅमेट फॉर्मेशन असेल तेव्हा ते सेपरेट होतील. आता ते उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. आता एखाद्या गरीब घरचा म्हणजे एखादा बॅड कॅरेक्टरचा मुलगा आहे आणि एक गुड कॅरेक्टरचा मुलगा आहे, दोघंही सोबत आले, दोन पॅरेंट आहेत, एक श्रीमंत आहे आणि दुसरं एक कुटुंब आहे, त्यापैकी एक कॅरेक्टर त्यांचे मुलगा कसा आहे, एक गुड कॅरेक्टरचा आहे आणि एक बॅड कॅरेक्टरचा आहे, आणि हे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर ते हायब्रिड झाले, एकत्र राहिले. एकत्र राहिल्यानंतर गुडवाल्याने बॅडला, गुड कॅरेक्टरवाल्याने बॅड कॅरेक्टरवाल्याला, म्हणजे चांगल्या सवयी असणाऱ्या व्यक्तीने, म्हणजे जो मुलगा आहे त्याने त्याला वाईट बनवलं नाही किंवा चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला नाही. दोघांनी आपले कॅरेक्टर जसेच्या तसेच ठेवले. पण जेव्हा ते सेपरेट झाले तर गुड कॅरेक्टरवाला गुडच राहिला आणि बॅड कॅरेक्टरवाला बॅडच राहिला. म्हणजे तो जो गुड कॅरेक्टरवाला आहे तो तसाच त्याच्या पुढच्या पिढीत कुटुंबात जेव्हा वापस जाईल तेव्हा तो तसाच जाईल, आणि बॅड कॅरेक्टरवाला तो नंतर चोऱ्या दरोडेखोर हे असा बनला, तर गुड कॅरेक्टरवाला चांगल्या इमेज त्याची तयार झाली. यामधून आपल्याला सिद्ध करता येते की तो युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे. तिसरा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये when two pure parents different in two pairs of constructing characters are crossed, the inheritance of one pair of character is independent of another. Dihybrid cross याचं एक्झाम्पल आहे आणि नॉट युनिव्हर्सली एक्सेप्टेड. डायहायब्रिड कॅरेक्टर आपण जर का सर्च केलं, पहिले दोन कॅरेक्टर कशामध्ये होते, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये, म्हणजे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आहे, आणि थर्ड लॉ जो आहे तो डायहायब्रिड क्रॉस आहे, आणि हा नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल आहे. तर ठीक, आजच्या तासिकेसाठी एवढंच मित्रांनो. पुढच्या तासिकेला आपण त्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे, को डॉमिनन्स, मल्टिपल अलायन्स याबद्दल माहिती पाहू. धन्यवाद.